जर कीर्तन प्रवचन फुलं नसतं तिकडे पूजा चालू असते तिथं मांडव घातला असता आपण सगळे बसलो असतो आपण काय गप्पा केले असते बरं कव्हा जिल्हा परिषद जाहीर होती कव्हा याचं काय होतं त्याचं काय होतं महाराज हे कोणाच्या लक्षात आलं हे साधू संतांच्या लक्षात आलं की अशी ही भूमी आहे याच्यात आपण जी बसतो ना ही जागा याला ही वेगळ्या प्रकारची भूमी आहे महाराज याला या ठिकाणी मनामध्ये आलेले विचार अंकुर पावतात कोणती भूमी आहे कोणती जागा म्हटलं याला या ठिकाणी असलेल्या भूमिकेला जागेला स्मशान वैराग्य असं म्हटलंय इथं बसल्यानंतर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एकदा तेव्हा विचार येऊन जाणार आहे महाराज काय बसल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकदा तरी विचार येणार आहे की आपल्याला सुद्धा हे जग सोडून एक दिवस काय जायचंय पण दुसरीकडे हा विचार येत नाही येत कुठंच येत नाही विचार महाभारतातला एक प्रसंग सगळ्यांच्या पाठातला अजून परत सांगतो परत सांगावाच लागतंय यक्ष प्रश्न म्हणून सगळ्यांनी एक ऐकला असेल यक्ष प्रश्न आता लईच मोठा यक्ष प्रश्न आमच्या समोर यक्ष प्रश्न म्हणजे सामान्य माणसाला ज्याचं उत्तर देता येत नाही त्याला यक्ष प्रश्न म्हणतात पांडव त्या अज्ञातवासात वनामध्ये होते तहान लागली कुठं पाणी नव्हतं एका ठिकाणी तळ सापडलं नकुल गेला पाणी प्यायला तिथं त्या ठिकाणी त्या तळ्याचा मालक यक्ष उभा पाणी पिऊ नको माझ्या प्रश्नांची उत्तर दे नकुलाला दुर्लक्ष केलं पाणी प्याला तरी त्याला तिथं लगेच बेशुद्ध पाडलं असे क्रमाक्रमाने अर्जुन भीम सगळे बेशुद्ध पडले धर्मराजा गेला हुशार माणसं ज्ञानी माणसं परिसराचं लक्षण बघून परिस्थिती बघून विचार करतात महाराज धर्मराजाने पाहिलं अर्जुनासारखा भीमासारखा बलाढ्य माणूस कोणी नाही आणि मूर्छित कसा पडला इथं काहीतरी इथं भानगड असली पाहिजे आणि मग यक्षने हात जोडला म्हणजे काय झालं आमच्या बांधवाला इतकी शूरवीर कोणी मारलं काय झालं आणि मग यक्ष उभा राहिला त्यांनी सांगितलं यांनी ऐकलं नाही न विचारता पाणी पेले म्हणजे काय महाराज काय सांगा काय नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणले आणि त्या यक्षाने प्रश्न विचारला काय प्रश्न तो यक्ष प्रश्न काय प्रश्न विचारला त्यांनी 13 प्रश्न विचारले एकच प्रश्न इथं आहे म्हणून त्याचं उत्तर सांगतो त्याने प्रश्न विचारला हे धर्मराजा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय ते मला सांग आणि धर्मराजाने हात जोडले म्हणजे महाराज जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य सांगतो जगातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी एक ना एक दिवस मरणार आहे पण आश्चर्य हे आहे की त्याला ते कधीच आठवत नाही आणि ते आठवत असेल तर फक्त आणि फक्त ही जागा आहे महाराज आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं 10व्याच्या वेळेस वर्ष श्राद्धाच्या वेळेस काय करा भगवंताचं नामस्मरण भक्ती कीर्तन प्रवचन करा हे ज्ञानाचं ज्ञान द्या मी इथं माझं सांगायला आलेलो नाही मी कोणाचा निरोप घेऊन आलोय तुकोबारायांचा निरोप घेऊन आलोय तू काम आहे माझं झाडीने निरोप मी तुम्हाला निरोप सांगायला आलो काय निरोप आहे प्रत्येक क्षणाला विचार करा आता आम्ही म्हणलो आम्ही करीत नाही का आम्ही विचार करीत नाही का अरे रात्रंदिवस आपण काय करतोय विचारच करतो ना दुसरं करतोय काय आपण विचारच करतोय महाराज आणि तुकोबाला सांगता तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार करा महाराज आम्ही विचार करतो आपले विचार कोणते येत
आपले विचार कोणचे तर कायम आमच्या महाराज फार जुनी परंपरेचं एक दृष्टांत आहे, फार जुना दृष्टांत आहे, सगळ्यांनी ऐकला असेल, परत ऐक. आपण काय विचार करतो. एक माणूस होता, तुम्हाला असं असलं बरं वाटत आहे ना. एक माणूस होता, बडा उशिरा उठणार होता, सूर्यमुखी होता. सकाळी आपल्या गावाच्या चौकात त्याचं घर होतं, असं येशी होती, येशीच्या दारातच त्याचं घर होतं. आणि रोज सकाळी उठायचा. पहिल्या काळात कोलगेट ब्रश नव्हतं, मिसरी होती. काय होती मिसरी. आता नसते माणसं काही असते तर आपलं काय ते लावायचा दंत म्हणजे लावायचा, राख लायचा, असं दात घासायचा. आणि तिकडून त्या गावच्या पाटलाकडे लई म्हशी वाटल्या. तिकडून त्या म्हशीचं काय यायचा, ताफा यायचा. आणि त्याच्यातली एक म्हैस ना इतकी सुंदर होती. आता म्हैस कधी सुंदर नसती, पण कीर्तनकार काही सांगू शकते, काही सांगते. इतकी सुंदर म्हैस होती महाराज. तिची शिंगत अशी भारी होती ना, अशी बरोबर गोल शिंग होती, अशी पिंपळाच्या पानासारखी शिंग होती महाराज. आणि याचा दाढ घासायचा, ती म्हैस यायचा टाइम एकच. आणि हो दाढ घासता घासता विचार करायचा. विचार कोणता विचार करायचा, माझं मुंडकं त्या म्हशीच्या शिंगात बसन. काय विचार करायचा, विचार करणारे हो. आता किती दिवस करीत होता, हा वर्षभर विचार करीत होता. काय, माझं मुंडकं त्या म्हशीच्या शिंगात बसन का. एक दिवस एका महाराज कीर्तन होतं. अरे काय विचार करता नुसतंच, काहीतरी कृती केली पाहिजे माणसाने, काहीतरी कृती केली पाहिजे. ऍक्शन, टेक ऍक्शन. मग कीर्तन ऐकलं, तो कीर्तनाच्या हवेतच होता. म्हणलं नाही, आता वर्षभर विचार करा आपण, उद्या सकाळी काय करायचं, ऍक्शन घ्यायची, कृतीच करायची. आणि मग मला तर ती म्हैस आहे, मला कसं काय करायचं बा. जेव्हा हुशार गरीब होता, तिने घास आणला थोडा, उठला तर पटक्याच दात घातल्या दिवशी, असं म्हशीला घास दाखवला. म्हैस, आता ती म्हैस कशाकडे पाहणार हो, ती हिरव्या झाडाकडे पाहायला लागली. ते आलं आणि त्यांनी संधी साधी पटक्यास काय घातलं, डोकं त्या म्हशीच्या शिंगात घातलं. आता काय गरज आहे का पुढचं सांगायचं काय झालं असं. आता मसाल्याने असा हिंडाळावला, वांग वांग वांग, पार गावभर सगळे लोक, सगळे गोळा, गाव गोळा झालं बा. कसं कसं गावातले हे पहिलवान आमचे महाराज सारखे होते, कशी कशी ती कसं कसं काय धरली 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 महाराजांनी, एका महाराजांनी धरली, पाय धरले, कसा जरा खसाडून काढावा. एवढ्या आज आता सगळा तमाशा गावात चालला होता. कपडे फाटले, खर्चाटला, रक्त बांबाळ झाला. महाराज काढला, बसावला, त्याला पाणी पाजलं. आणि मग महाराज म्हणले, काय तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. अरे या म्हशीच्या शिंगाला डोकं घालायचं आणि विचार का नाही केला. तेव्हा नाही बोलू नका म्हणला, विचार केला बोलू नका. मी वर्षभर काय करीत होतो, मी विचारच करीत होतो महाराज. कशाचा, आपले विचार काय, आपले विचार काय, आपले सगळे विचार. मसाडीच्या शिंगात डोकं कसं घालायचं महाराज हे विचारायचं. हे संत आपल्या लक्षात येत नाही. हे आपल्याला आपण नेहमी बेशुद्ध अवस्थेत आहे, आपण जागृतीत नाही. संत आपल्याला जाग करतात. महाराज आम्ही उठलेलं नाही का, आम्ही झोपलेलं नाही, पण त्याचेही प्रकार आहे. माणसं डोळे असून काय येत, आंधळे महाराज, आंधळे. म्हणून संतांना जाग करावं लागतं. अरे संतांची एवढेच उपकार आहेत आपल्यावर, मज निरंतर जागृती. काय सांगू आता, संतांचे उपकार फक्त एकच काम केले संतांनी. बाबा हो विचार करा, एक क्षण व्हायला घडू नका, एक क्षण. आपल्याला वेळेची अजिबात किंमत आहे का नाही, काहीतरी तुम्ही निकाल द्यावा. भारतीय लोकांना वेळेची किंमतच नाही. हे कोणी पाहिलं माहितीये का, इंग्रजांनी पाहिलं. इथं या भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराज झाले, तुकोबराय झाले, छत्रपती शिवाजी महाराज झाले. एवढी मोठी माणसं होऊन गेली ज्यांना वेळेचं महत्व माहिती होतं, आपल्याला नाही माहिती. तुकोबरायांनी त्या काळात शब्द घातलाय, क्षणोक्षणी, एक एक क्षण, एक एक क्षण महाराज, एक एक क्षण. इंग्रजांनी पाहिलं इथं काय चाललं होतं जेव्हा इंग्रज भारतात आले ना, आंधळदळीत कुत्र, हे पक्क माहिती सगळ्याला. वेळेची किंमत नाही महाराज.
इंग्रजांनी वेळेची किंमत करण्याकरता घड्याळ आणली आणि ते गादी कमराला घड्याळ होतं लोक बघा ना. इंग्रजांनी काय केलं, शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंगला असे टावर केले आणि त्याच्यावर काय बांधले, लावले घड्याळ लावले. तरी बी लोक बघा ना. मग प्रत्येक जिल्हा ग्रामपंचायत पासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत घंटा बांधल्या. कुणी बांधल्या, इंग्रजांनी. आणि एक घंटा झाली का काय वा शिपायाला काय सांगितलं, काय करतो आता, घंटा वाजून. मग लोक म्हणायला हे किती वाजले, काय नाही 2 घंटे झाले, 3 घंटे झाले. काय म्हणतो आपण, घंटा हे परिमाण जगाच्या पाठीवर फक्त भारतातच आहे. वेळ तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, बाबा तुकोबारायांना असं म्हणता आलं असतो काय, मिनिटो मिनिटे हाची करावा विचार, घंटो घंटे हाची करावा विचार, महिनो महिने हाची करावा विचार, असं नाही म्हटले तुकोबाराय. काय म्हणले, क्षणोक्षणी एक एक क्षण. तुकोबाराय असे संत होते, आधी स्वतः वागत होते आणि मग उपदेश करत होते. बोले तैसा चाले. विचारलं महाराज, तुम्ही तुमच्या जीवनाच्या वेळेचा हिशोब सांगा. तुकोबारायांनी सांगितलं आहे, माझ्या जीवनामध्ये माझा वेळ वायाच गेला नाही. जर कोणता वेळ वाया नाही गेलाय, माझ्या शिंक आली, जांभळी आली किंवा खोकला आला, एवढाच वेळ माझ्याकडून वायाला गेलाय. शिंक, जांभळी, खोकला एवढाच वेळ वाया गेला. तुकोबारायांच्या जीवनातला किती वेळ वाया गेलाय. शिंक आपल्या हातात नाही, जांभळी भर कीर्तनात लोक करतील का नाही, काय काय लोक याच्यापेक्षा मोठ्या जांभळ्या कडाकड मोडीत आपल्या हातात नाही. खोकला आपल्या हातात. वेळ वेळेबाबत तक्ष क्षणोक्षणी हाची हाची म्हणजे कोणचा हो महाराज, तरावया पार अवश्य विचार